कुख्यात गुंड शरद मोहोळ याची भर दिवसा छाताडावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी घडली होती। या घटनेनं पुणे हादरलेलं आहे। असं असताना दररोज या प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत। त्यात आता शरद मोहोळची हत्या टोळी युद्धातून झाल्याचा संशय आता पोलिसांनी व्यक्त केलाय। त्याचसोबत शरदच्या हत्येपूर्वी पोळेकरनं त्याच्या साथीदारांसह मुळशीत गोळीबाराचा सराव केल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे शरद मोहोळ हत्या प्रकरणात नेमक्या कोणत्या टोळीचा हात आहे याचा तपास आता पुणे पोलीस करत आहेत। कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येचा कट त्याच्याच टोळीत शिजत होता, मात्र त्याला काडी मात्र याची कल्पना नव्हती। या संपूर्ण हत्याकांडाचा मास्टरमाइंड 20 वर्षीय मुन्ना उर्फ साहिल पोळेकर आणि मामा उर्फ नामदेव कानगुडे होता। या दोन्ही मास्टरमाइंडने लग्नाच्या वाढदिवशीच त्याचा गेम केला होता अशी माहिती सुरुवातीला समोर आली होती। मात्र आता पोलीस तपासात नवीन माहिती समोर आली आहे। शरद मोहोळ हा दुपारच्या सुमारास घरी आला होता। त्या दिवशी त्याच्या लग्नाचा वाढदिवस देखील होता, त्यामुळे तो दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेण्यासाठी घराबाहेर पडला होता। याच दरम्यान घराबाहेर घात घालून बसलेल्या मुन्ना उर्फ साहिल पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्या छाताडावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली। या हत्याकांडानंतर घटनास्थळावरून पळून जात असताना त्यांनी एका गँगस्टरचं नाव घेतलं होतं। त्यामुळे शरद मोहोळची हत्या एका टोळी युद्धातून झाल्याचा संशय आता पोलिसांनी व्यक्त केलाय। शरद मोहोळच्या हत्येचा कट गेल्या 5-6 महिन्यांपासून टोळीत शिजत होता। तसंच त्याला मारण्यासाठी प्रकाश नावाच्या एका व्यक्तीकडून 3 पिस्तूल आणि 11 काडतुसं देखील खरेदी करण्यात आली होती। शरदच्या हत्येसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून मुन्ना पोळेकर पिस्तुलातून गोळीबाराचा सराव करत होता। या प्रकरणात शरदचा अचूक वेध घेता यावा म्हणून मुन्ना पोळेकर यासह त्याच्या इतर साथीदारांनी मुळशीत गोळीबाराचा सराव केल्याची नवीन माहिती पोलीस तपासात समोर आलेली आहे। दरम्यान आता शरद मोहोळची हत्या खरंच टोळी युद्धातून झाली आहे का, तसंच त्याच्या हत्येमागे नेमक्या कोणत्या टोळीचा हात आहे याचा तपास आता पोलीस करत आहेत।